कापूर तुमच्या गावात कापुराची वाण नाही, कापूरच कापूर आहे. अहो मी एका मित्राच्या घरी गेलो आणि त्याच्या घरात गेलो, उंबरठा ओलांडून आत गेलो. त्याची बाई फरशी पुसत होती, त्याची बायको फरशी पुसत होती. ती ओल्या फरशीवर मी पाय ठेवला. तिने तो पुसायचा पोतारा फेकून मारला मला. तुम्हाला काही अक्कल, तुम्हाला काही लाज, तुम्हाला काही शरम? निघालो बा बाहेर. तिथून फोन लावला, म्हटलं का रे बाबा, तुझ्या सहनशीलतेची खरंच कमाल आहे. नुसता बोल्या फरशीवर पाय ठेवला, काय धिंगाणा घातला. म्हटलं रे, पोतारा फेकून मारला तुझ्या बायकोने मला. तो म्हणे तुम्हाला? म्हटलं हो मला. आज? अरे म्हटलं आता. तो म्हणे तुम्ही थांबा, मला फक्त घरी पोहोचू द्या. हे तर पहिल्यांदा माझ्या कानाने ऐकतोय. म्हणे राव मी तुम्हाला पोतारा? अरे म्हटलं मला फेकून मारला, मी काही खोटं सांगणार आहे का? तुम्ही मला घरी पोहोचू द्या महाराज, तुम्हाला घरी जाऊन फोन लावतो. तिच्याच खडी पाहिल्याशिवाय राहत नाही. त्याला मी 10 मिनिटांनी फोन केला. का रे म्हटलं बाबा पोहोचला? अहो म्हणे थांबा जरा, लगेच फोन करतो तुम्हाला. पुन्हा 10 मिनिटांनी फोन. का रे म्हटलं बाबा अजून पोहोचला? अहो म्हणे थांबा जरा, अजून पोहोचलो नाही. अरे म्हटलं इतका कुठं वेळ लागतो तुझ्या घरी जायला? तो म्हणे मी दारातच आहे. म्हटलं घरात का जात नाही? फरशी ओली हो म्हणे. कापूर कापूर. बिरबल म्हणजे हजर जबाबी. तो म्हणे काय योगा योग आहे. मलाही असं स्वप्न पडलं रात्री. बरं बरं बरं. कसं स्वप्न होतं बिरबला? तुम्ही आणि मी रस्त्यानं चाललो, आपल्या गप्पा सुरू होत्या. गप्पा जरा रंगात आल्या. अरे वा. गप्पांच्या नादामध्ये पुढे 2 खड्डे आले. बरोबर तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडला. मी म्हणजे बिरबल घाणीच्या खड्ड्यात पडलो. फक्त माझं स्वप्न अजून थोडं पुढे म्हणे. तुमचं स्वप्न खड्ड्यात पडले आणि थांबलं, माझं बाहेर आलंय. स्वप्न थोडं पुढे. आपण दोघंही त्या खड्ड्यातून बाहेर आलो. तुम्ही मला चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो राजे साहेब. हो शिरपूर, माझा मुद्दा अजून थोडा पुढे. हसलात ना तुम्ही? आता ऐका, तुम्ही कोणत्या खड्ड्यात आहात याला किंमत नाही हो, तुम्ही चाटता काय याला महत्व आहे. खड्ड्यात तर सगळेच राजे हो, कोण बाहेर आले खड्ड्यातून? घाणीनं भरलेलं बिरबलाचं शरीर कोण, त्याला हसू नका. त्याच्या जीवनात उंच दिशेनं जाण्याचा जो प्रवासाचा मार्ग आहे, जो टप्पा आहे, जी झेप आहे ना, झेप, ती अनुभवा तरुणांनी. मनगटात दम आहे आपल्या. उंच दिशेनं जाण्याचा प्रवासाचा मार्ग आपण निवडू शकतो. हतबल होऊन आयुष्य माणसं काढतात, ती एक दिवस अपयशी होतात. पण हतबल न होता आयुष्यावरती मात जी माणसं काढतात, संघर्ष जी लोक करतात, एक दिवस इतिहास त्याची सुवर्ण अक्षरामध्ये नोंद केल्याशिवाय राहत नाही. आपण त्या मार्गावरती चालावं ही अपेक्षा माझी आहे. तुम्ही आहात कुठे, त्याहीपेक्षा असलेल्या जागेवरती काय करता याला भली मोठी किंमत आहे महाराज. आहात त्याही पेक्षा उंच दिशेनं जावं असं प्रत्येकालाच वाटतं. फक्त फरक एवढा आहे, तुम्ही आपण असलेल्या प्रपंचात आपल्याला तिथं वाटतं मोठं झालं पाहिजे, आणि तुकोबऱ्यासारख्या महात्म्याला पारमार्थिक साधनेत असं वाटतं मोठं झालं पाहिजे. महाराजांची वचन आहे, मी आपल्याला म्हणून दाखवतो. तुकोबरे बोलतात, आपल्याला वाटतं घर झालं पाहिजे, माळी झाली पाहिजे, मुलं झाले पाहिजे, विहीर झाली पाहिजे, विहिरीला पाणी लागलं पाहिजे, चांगली बागायती झाली पाहिजे, बागायती होऊन सुद्धा त्या शेतीला चांगला भाव मिळाला पाहिजे, धनधान्य झालं पाहिजे, घर भरलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. पण तुकोबरे म्हटले माझी सुद्धा अपेक्षा आहे. पण कुठली? कही ऐसी दशा येईन माझे अंगा, कही ऐसी दशा येईन माझे अंगा, हो कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाटवोनी देह पायाचे चिंतन, नाटवोनी देह
पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये. आपल्याला वाटतं आपण असलेल्या जागेवरती मोठं झालं पाहिजे, पण तुकोबाराने सुद्धा वाटतं मी ज्या जागेवरती आहे तिथून मोठं झालं पाहिजे. अनुसरण आणि अनुकरण यात फरक आहे. ऐका, बाह्य रंगावरून जे स्वीकारलं जातं त्याला अनुकरण म्हणतात आणि अंतरंगामधून स्वीकारलं जातं त्याला अनुसरण म्हणतात. आता अनुकरणाचा भाग बऱ्याच ठिकाणी दिसतो. बऱ्याच ठिकाणी दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, दिवसभर दारू पिणाऱ्याची घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. छत्रपती व्हायला आयुष्यातला 50 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो महाराज. त्यागामध्ये समर्पणामध्ये आयुष्य जगावं लागतं. ज्याच्या जीवनामध्ये भोग कमी आणि त्याग जास्त आहे त्यांना छत्रपती होता येतं. ते काय 2 तासाचं पार्ट आहे, अभिनय तो. गॅदरिंगच्या स्टेजवर माधुरी दीक्षित सारखी एखादी पोरगी नाचत असेल ते अनुकरण आहे, पण अहिल्यादेवी होळकरांसारखी हातात शिवलिंग घेऊन धर्माची पताका हिंदुस्थानात पसरवत असेल ते अनुसरण आहे, अनुकरण नाही. अनुसरणात फरक आहे आणि अनुकरणातही फरक आहे. तुकोबाने म्हटले योग्य ठिकाणी घडलेलं अनुसरण जीवनामध्ये प्रसाद देतं. आता पहिला मुद्दा असा आहे, अनुसरण घडतं कुठे? लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. अनुसरण घडतं कुठे? अनुसरण घडण्याचे काही ठिकाण आहेत. एक तर ज्ञानामध्ये अनुसरण घडतं, 1 भक्तीमध्ये अनुसरण घडतं, 2 आणि कर्मामध्ये अनुसरण घडतं, 3. या 3 ठिकाणी योग्य भूमिकेत असलेलं अनुसरण जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणा कमलापर्यंत आपल्याला नेऊ शकतं आणि अमर पद आपल्याला मिळू शकतं. कर्मामधलं अनुसरण दिसतंय रामायणामध्ये. ज्यावेळेला भगवान श्रीरामचंद्र वनवासाला जाणार ही बातमी कळली सगळ्यांना. कळता बरोबर हाहाकार झाला. अयोध्येमध्ये त्रास व्हायला लागला सगळ्यांना, यातना व्हायला लागल्या भक्तांना. राजा दशरथ खाली पडले. निरोप घ्यायला गेले भगवंत सीतामय्याचा. तिचा निरोप घ्यायला गेल्यानंतर सीतामाईने उत्तर दिलं. ती म्हणे, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता.